प्रॉब्लेम 1. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स, म्हणजे काही ट्रायंगल दिली आहे अँड लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट, आणि लाईन सेगमेंटच्या लेंथ दिलेल्या आहे. आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचं आहे. इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. हा रे पी एम जो आहे तो अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे की नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं आहे, यांनी साईडच्या लेंथ दिलेल्या आहे आणि याला आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमनी सॉल्व करावं लागेल. तर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते, तर अँगल इन्क्लुडिंग साईड आणि डिव्हिजन झालेल्या साईड याचा रेशो कसा असतो, इक्वल. तर अँगल इन्क्लुडिंग साईड कोणते आहे, क्यू पी आणि पी आर, आणि जो रे आहे पी एम ऑपोजिट साईडला कोणत्या पॉईंटमध्ये, यम पॉईंटमध्ये डिवाईड करत आहे. तर डिवाईड झालेल्या साईडचा रेशो म्हणजे क्यू एम आणि एम आर याचा रेशो कसा असेल, इक्वल असेल. तर रे पी एम हा क्यू पी आरचा काय राहील, अँगल बायसेक्टर राहील. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले रेशो काढावं लागेल अँगल इन्क्लुडिंग साईड, म्हणजे क्यू पी अपॉन पी आर, क्यू पी अपॉन पी आर. तर क्यू पी आपल्याला किती दिली आहे, 7, आणि पी आर आपल्याला किती दिला आहे, 3. तर क्यू पी अपॉन पी आरचा रेशो किती मिळाला आपल्याला, 7/3. आता आपल्याला डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो काढावा लागेल, म्हणजे कशाचा, क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर याचा रेशो काय होईल, 3. क्यू एम किती आहे, 3.5 अपॉन एम आर आहे 1.5. आता इथे बघा 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, न्यूमरेटरमध्ये पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर पॉईंट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे काय येईल, सेम डिजिट नंतर पॉईंट आहे तर कॅन्सल होऊन जाईल. 35/50. आणि मग आता आपण याला काय करू शकतो, डिवाईड करू शकतो. तर 5च्या टेबलमध्ये 5 3 जार 15 आणि 5 7 जार 35, म्हणजे आपण 5नी डिवाईड करू शकतो. 5 7 जार 35, 5 3 जार 15, म्हणजे 7/3. आता क्यू पी अपॉन पी आरचा रेशो किती आला आहे, 7/3, आणि क्यू एम अपॉन एम आरचा रेशो आहे 7/3, म्हणजे रेशो कसा आहे, इक्वल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, क्यू एम अपॉन पी आर, क्यू एम अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर. म्हणजे काय होता इथे, अँगल इन्क्लुडिंग साईड याचा रेशो आणि डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो कसा आहे, इक्वल. देअरफोर म्हणून काय होईल, रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. आणि याचं रिझन लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. प्रॉब्लेम 2. आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे आणि साईडच्या लेंथ दिलेल्या आहे, आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे की नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपल्याला कशाने सॉल्व करावं लागेल, प्रॉपर्टीनी. कोणत्या, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल.
तर ती प्रॉपर्टी काय आहे, तर अँगल इन्क्लुडिंग साईड, तर कोणते, आर पी आणि पी क्यू या काय आहे, अँगल इन्क्लुडिंग साईड याचा रेशो आणि डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो. तर पी एम हा अपोजिट साईडला डिव्हाइड करत आहे, तर आर एम आणि एम क्यू हा डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. तेव्हा पी एम हा जो रे आहे तो अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर असतो. तर मग आपल्याला काय करावं लागेल, इन्क्लुडिंग साईडचा अँगल इन्क्लुडिंग साईडचा रेशो काढावा लागेल आणि डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो काढावा लागेल आणि तो कसा आला पाहिजे, इक्वल. तर पहिले आपण इन्क्लुडिंग साईडचा रेशो काढू. म्हणजे अँगल इन्क्लुडिंग साईड कोणते आहे, आर पी अपॉन पी क्यू. आर पी अपॉन पी क्यू याचा रेशो, आर पी किती आहे 7 आणि पी क्यू किती आहे 10. हा झाला इन्क्लुडिंग साईडचा रेशो. आणि आता डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो कोणता होईल, आर एम अपॉन एम क्यू. आर एम अपॉन एम क्यू. तर आर एम किती आहे 6 आणि एम क्यू किती आहे 8. आता इथे बघा आपण 2नी काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. तर 2 3 जार 6 आणि 2 4 जार 8. म्हणजे हा आर एम अपॉन एम क्यूचा रेशो येत आहे 3/4 आणि आर पी अपॉन पी क्यूचा रेशो आहे 3/7/10. तर हा रेशो इक्वल आहे का, नाही आहे. मग आर पी अपॉन पी क्यू नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू. तर अँगल इन्क्लुडिंग साईड आणि डिव्हिजन होणाऱ्या साईडचा रेशो कसा नाही आहे, इक्वल नाही आहे. म्हणजे रे पी एम अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर नाही आहे. म्हणजे काय लिहावं लागेल आता, आर पी अपॉन पी क्यू नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू. तर आर पी अपॉन पी क्यूचा रेशो आहे 7/10. आर एम अपॉन एम क्यूचा रेशो आहे 3/4. हा इक्वल नाही आहे. देअरफोर रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. देअरफोर रे पी एम, देअरफोर रे पी एम इज नॉट angle bisector of angle QPR. तर पी एम हा QPRचा अँगल बायसेक्टर नाही आहे. प्रॉब्लेम 3. आपल्याला ट्रँगल पी क्यू आर दिलेला आहे आणि त्याच्या साईडची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. तर आपल्याला काय करावं लागेल, कोणती प्रॉपर्टी वापरावं लागेल, अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रँगलची प्रॉपर्टी वापरावं लागेल. आणि ती प्रॉपर्टी काय आहे, अँगल इन्क्लुडिंग साईड आणि डिव्हिजन होणाऱ्या साईड यांचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. तर अँगल इन्क्लुडिंग साईड कोणत्या आहे, क्यू पी आर. या अँगलच्या अँगल इन्क्लुडिंग साईड क्यू पी आणि पी आर याचा रेशो काढावा लागेल आपल्याला. आणि हा जो रे पी एम आहे हा अपोजिट साईडला एम पॉईंटमध्ये डिवाइड करतो. तो क्यू एम आणि एम आर याचा रेशो कसा आला पाहिजे, इक्वल. तेव्हा रे पी एम हा क्यू पी आरचा बायसेक्टर होईल. तर पहिले आपण अँगल इन्क्लुडिंग साईडचा रेशो काढू, क्यू पी अपॉन पी आर. क्यू पी अपॉन पी आर याचा रेशो. तर क्यू पी किती आहे
9 आणि पी आर किती आहे 10. तर क्यू पी अपॉन पी आरचा रेशो आला 9/10 आणि आपल्याला काढावं लागेल क्यू एम अपॉन एम आरचा रेशो, डिव्हिजन झालेल्या साईडचा रेशो, क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर याचा रेशो. तर क्यू एम किती आहे 3.6 आणि एम आर आहे 4. आता आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले इथनं पॉईंट रिमूव्ह करावं लागेल. 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर 1 डिजिट नंतरचा पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटरला 10नी डिवाईड करावं लागेल. म्हणजे इथे आपल्याला 0 ॲड करावं लागेल. म्हणजे काय होईल 36/40. 1 डिजिटचा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला इकडे 10नी डिवाईड करायचं असते. ठीक आहे. आता इथे आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. तर कितीनी डिवाईड होईल 4नी डिवाईड होईल. 4 9s are 36 आणि 4 10s are 40 म्हणजे 9/10. तर क्यू पी अपॉन पी आरचा रेशो किती आहे 9/10. क्यू एम अपॉन एम आरचा रेशो किती आहे 9/10. म्हणजे यांचा रेशो कसा आहे इक्वल आहे, रेशो इक्वल आहे. म्हणजे रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा काय आहे बायसेक्टर आहे. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल इथे हा रेशो इक्वल आहे. म्हणजे क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. हा रेशो कसा आहे इक्वल आहे आणि देअरफॉर आपण काय म्हणू शकतो रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. याचं रिझन काय होईल, प्रॉपर्टी आहे ही कोणती अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. प्रॉब्लेम 2. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एमची लेंथ आपल्याला 15 दिलेली आहे, पी क्यूची लेंथ 25, पी आरची लेंथ 20 दिलेली आहे आणि एन आरची लेंथ 8 दिलेली आहे. स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू. तर एन एम ही लाईन आर क्यूला पॅरलल आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि गिव रिझन, त्याचं रिझन द्यायचं आहे. आता ट्रायंगलच्या 2 साईडला इंटरसेक्ट करणारी लाईन जर इक्वल रेशोमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती थर्ड साईडला कशी असते पॅरलल असते. कशाने कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनी. म्हणजे आपल्याला पी एन अपॉन एन आर हा आणि पी एम अपॉन एम क्यू हा रेशो कसा मिळाला पाहिजे इक्वल, तर ती थर्ड साईडला पॅरलल होईल. तर आपण पहिले काढून घेऊ रेशो पी एन अपॉन एन आर. पी एन अपॉन एन आर. तर आपल्याला पी एन माहिती आहे का नाही, तर पहिले आपल्याला पी एन फाइंड करावं लागेल. तर पी एन काय होईल, तर पी आर किती आहे 20 मधनं आपल्याला एन आर काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, तेव्हा आपल्याला पी एन माहिती होईल. तर पी एन इज इक्वल टू काय होईल पी आर मायनस एन आर म्हणजे 20 मायनस 8. 20 मायनस 8 म्हणजे किती येईल 12 येईल. तर पी एन किती मिळाली आपल्याला 12 आणि एन आर किती आहे 8. आता इथे बघा 4नी आपण डिवाईड करू शकतो. 4 2s are 8 आणि 4 3s are 12. 4 2s are 8, 4 3s are 12. म्हणजे पी एन अपॉन एन आरचा रेशो 3/2. आता आपल्याला काढावं लागेल रेशो पी एम अपॉन एम क्यू. पी एम अपॉन
MQचा रेशो काढावा लागेल. तर PM आपल्याला किती दिली आहे 15 अपॉन MQ आपल्याला फाईंड करावं लागेल. तर MQ किती होईल, PQमधनं आपल्याला PM सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे 25मधनं जर 15 सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला MQ मिळेल. तर MQ इज इक्वल टू काय होईल 25 म्हणजे PQ मायनस PM म्हणजे 25 मायनस 15 25 मायनस 15 म्हणजे किती होऊन जाईल 10 होऊन जाईल. मग इथे MQची लेंथ आपल्याला लिहावं लागेल 10. इथे पण डिव्हिजन होईल 10 2 जार 10 3 जार 10 म्हणजे 5 2 जार 10 5 3 जार 15 5 2 जार 10 5 3 जार 15. आता आपल्याला PN अपॉन NR याचा रेशो मिळाला 3/2 आणि PM अपॉन MQ याचा रेशो मिळाला 3/2. तर रेशो कसा आहे इक्वल आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. म्हणजे हा रेशो इक्वल आहे. तर आपल्याला लिहिता येईल PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. आता याचा अर्थ काय झाला तर NM ही लाईन ट्रँगलच्या 2 साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करते म्हणून ही थर्ड साईडला काय राहील पॅरलल. म्हणजे आपण काय लिहू शकतो लाईन LM पॅरलल टू साईड RQ. लाईन NM parallel to side RQ. Reason converse of basic proportionality theorem.